नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला तसं माहीतच आहे की महाट्रान्सको ही एक्झाम आपली झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो किंवा आपला पेपर कसा गेला त्याबद्दल मी थोडं शेअर करणार आहे आपल्यासोबत. जसं आपल्याला माहीतच होतं की 50 क्वेश्चन्स जे आहे ते अकाउंटवरती होते आणि 80 क्वेश्चन्स जी मॅथ्स, रिझनिंग आणि मराठीसाठी होते. पण मला असं पर्सनली वाटलं की 50 क्वेश्चन जे अकाउंटसाठी होते त्यातले जवळपास 10 प्रश्न ते 15 प्रश्न ते कठीण लेवलपर्यंत गेले होते आणि त्याच्यापैकी 30 क्वेश्चन असे होते जे इझी वाटले मला आणि काही क्वेश्चन असे होते की हां, जे म्हणजे आपण सोडवू शकतो ठीकठाक पद्धतीने. तर 5 ते 10 प्रश्न असे होते की जे मॉडरेट होते. पण एकंदरीत हा पेपर मला मॉडरेट वाटला. तुम्हाला पण कसं वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि 50 क्वेश्चन्स अशा प्रकारे होते की जेणेकरून म्हणजे आपल्या बी-कॉम बेसवाल्यांसाठी म्हणजे तुमच्या आमच्यासारखा फक्त जसं माझं फक्त बी-कॉम झालेलं आहे. तर त्या मानाने मला पेपर खूप कठीण वाटला. एन-टी-बी कास्ट आहे तरी आता बघू आपला कट ऑफ काय जाऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे जसं 80 क्वेश्चन्स जे होते, तर 80 क्वेश्चन्समध्ये मॅथ, रिझनिंग आणि मराठी ईझी होतं. पण एकंदरीत आपल्याला तेवढ्या 2 तासामध्ये तेवढा वेळ पुरेसा नव्हता. त्यामुळे मी फक्त 40 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकलो आणि 40 क्वेश्चन्स ते पण जे करेक्ट वाटत आहेत मला. आणि बाकीचे जे क्वेश्चन्स होते ते मी अटेंड नाही करू शकलो कारण वेळ कमी होता आणि आपल्याला पेपर पण कंप्लीट करायचा होता. त्या अकाउंटिंगचे जे बेसिक्स होते, जे लेजर, जर्नल आणि बुक कीपिंग, आणखी बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, आणखी अशा खूप साऱ्या पद्धती म्हणजे बिल एक्सचेंज यासारखे खूप साऱ्या जे टॉपिक्स होते किंवा अकाउंटिंगचंच म्हणता येईल आपल्याला की अकाउंटिंगचे खूप सारे टॉपिक्स तिथं नव्हते आले आणि अदर्स सोर्सेसमधून जे करंट अफेअर्स जसे झालं, जसं IFSC कोडबद्दल आलं होतं, आणखी RBIचं आलं होतं. तर त्या पद्धतीने वेगवेगळे आले त्यामुळे पेपर मला या दृष्टीने कठीण गेला असावा. तुम्हाला पण काय वाटते तुम्ही पण नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तरी हा ज्या विद्यार्थ्यांचा CA किंवा CS चालू असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर ठीकठाक होता. पण आपल्यासारख्या बी-कॉमवाल्यांसाठी हा पेपर थोडा कठीण होता. त्यामुळे याचं कट ऑफ आत्ताच काही सांगू शकत नाही आपण. तरी पण तुमचे मार्क्स तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाका.